2024 लोकसभा निवडणुकाबाबत देवेंद्र फडणवीस यांच्या सक्रियतेबद्दल चर्चा सुरू आहे. फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी राज्यात भाजपा म्हणजेच BJPच्या विविध कार्यक्रमांमध्ये भाग घेतला असून आगामी निवडणुकींसाठी प्रचार आणि रणनीतीवर काम सुरू केलं आहे. महाराष्ट्रात भाजपच्या विजयाची तयारी म्हणून फडणवीस यांना अनेक बैठका घेतल्या आहेत. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेल्या फडणवीस यांनी राज्यातील विकास कामांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक मोठ्या प्रकल्पांची घोषणाही केली आहे आणि राज्यातील विविध मुद्द्यांवर भाजप विरोधकांवर हल्ला करत आहेत. तसेच फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेची शिंदे गट युती मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय फडणवीस यांनी दिल्लीतील केंद्रीय सरकारला विविध मागण्या केल्या असून काही केंद्रीय योजना आणि निधी राज्यातील विकास कामांसाठी मिळवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.